हॅलो, गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत। 5 वाजताच माझा रुटीन सुरू झालेला आहे। तर पूर्ण घरात झाडू मारून घेतली, अंगणाची साफसफाई करून घेतलेली आहे, पोर्च धुवून घेतलेला आहे आणि सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे, अंगण धुवून घेतलं आणि नंतर मी चिमण्यांना तांदूळ पण टाकलेला आहे आणि काही झाडं आणून ठेवलेली होती जी नवीन लावायची आहेत। मला वेल आणलेला आहे, तर ते वेल मला लावायचं आहे, पण आज काही होणार नाही। आजचा वार सांगितलं, आजचा वार मंगळवार आहे आणि आज जायचं आहे आम्हाला गावाकडे, म्हणजे लक्ष्मी मातेचं नैवेद्य घेऊन जायचं आहे। जसं आकाड सुरू झालेला आहे तर आता मरेला लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे सगळं थंडी म्हणून केलं जातं आणि गावाकडून पूजा, यशवंत म्हणजे माझे दीर जाऊबाई सगळेजण येणार आहेत। तर अगोदर तर मी सगळी घरची कामं आवरली, यांचं आवरून दिलेलं आहे। तर आता हे जात आहेत गॅरेजला, म्हणजे कार इथं थांबवतात। समोर ज्यांना रोड व्यवस्थित नाही तुम्ही बघू शकता आणि एकदम थोडीशी आहे इकडे जे घर दिसत आहे ना, त्यांनी अशी झाडं लावत नाही एकदम रोडच्या साईडला, म्हणजे ती कार समोर येतच नाही। इकडं पण एक गेट आहे आणि इकडं झाडं आहे, त्यामुळे कार तिथंच थांबवत आहेत। जोपर्यंत तिथे रोड होत नाही तोपर्यंत ही अशी परेशानी राहणारच आहे। आणि बघू शकता मॉर्निंगचं वातावरण किती छान झालेलं आहे, चिमण्याची चूचू चूचू छान वाटतं ना, आणि हे छान अशी गार हवा, खूप छान फ्रेश वाटतं मॉर्निंगला। आणि आज दूध पण लवकरच आलेलं आहे। तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे आज थंडी म्हणून सगळं स्वयंपाक केला जातो, म्हणजे नैवेद्य थाळीमध्ये सपक वरण, फळं, आंबट भात, परत तेलचे वगैरे हे सगळं बनणार आहे। अगोदर तर यांच्यासाठी मी नाश्ता बनवून दिलेला आहे, म्हणजे सुशाला बनलेला आहे, पण यांनी खाल्लेलं नव्हतं, म्हणत होते म्हणजे वर्षाला मी लक्ष्मी मातेला नैवेद्य घेऊन जातो तरी काहीच खात नाहीत, म्हणजे वर्षामधलं 2 वेळा आम्ही गावाकडे जातो नैवेद्य घेऊन, एक पुस महिना आणि एक आकाड महिना। तर आजच्या दिवशी जोपर्यंत देवीचं पूजन होत नाही, नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत हे काहीच खात नाहीत। तर नाश्ता दिलेला तसाच ठेवलेला होता। तर असो दिनेश गेलेला आहे गॅरेजला आणि ही जी रात्री भांडी क्लीन झालेली आहेत ते सगळे मी रॅकला लावत आहे, म्हणजे जे भांडे आता मला पाहिजे ते पटकन भेटून जातात, कारण एकात एक असं ठेवतो ना, त्यामुळे एकही व्यवस्थित भांडी भेटत नाही जे पाहिजे ते। तर सगळे भांडे मी रॅकला लावलेले आहेत आणि जे मोठे साईजचे भांडे आहेत ते सगळे मी इथं किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवलेले आहे। आणि इकडं कुकरला लावलेले डाळ म्हणजे सपक करून बनवण्यासाठी, आणि इकडं आंबलीसाठी मी पीठ शिजवून घेत आहे। तिकडे 2 चमचे मी जेवायचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि एक बॅटर बनवून घेतलेलं आहे, म्हणजे अगोदर आपल्याला खूप पातळ वाटेल हे, पण जसं आपण शिजवाय गेलो ना तसं ते थिक होतं। तर तिकडच्या बर्नरवर मी ठेवलेलं आहे कुकर आणि इकडे मी ठेवलेली आहे कढई। अगोदर तर एक सलग चमचा फिरवत राहायचं, म्हणजे त्यामध्ये एकही गुठळी बनवू नये, आणि नंतर मग व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि हे जे पीठ आहे ना छान गार झाल्यानंतर यामध्ये ताक टाकायचं आहे आणि मसाला म्हणून एक म्हणजे लसूण, आलं आणि कोथिंबीर हे वाटण करून टाकायचं, मीठ टाकायचं आहे। एकदम मस्त आंबील म्हणून तयार होतं, म्हणजे आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्येही आंबील म्हणजे मठ्ठा म्हणून नाव दिलं जातं त्याला, ते पण अशाच पद्धतीनं बनवलं जातं। तर दिनेश जाऊन आलेले आहे गॅरेजला, यांना नाश्ता वगैरे देऊन, पण नाश्ता ते काही केलेले नव्हते, नेलेला तसाच ठेवून आलेला आहे। परत दुपारी दिनेश म्हणत होता मग मी तेच खाल्लेलं होतं मी। तर इकडे बाबांच्या डोळ्यात ड्रॉप टाकलेला आहे आणि परत कानासाठी वेगळा ड्रॉप आणलेला आहे, कारण बाबा म्हणत होते की कान पण दुखत आहे। मला वाटतं थंडीमुळे होत असेल, कारण थंड वातावरण आहे आणि बाबा सकाळी सकाळी बाहेर त्यांच्या येरझाऱ्या सुरूच असतात, त्या थंड हवेमुळे होत आहे, म्हणजे आता वयानुसार त्यांना काही सहन होत नाही। डोळ्यामध्ये ड्रॉप म्हणजे डोळा पण दुखत आहे, जे ऑपरेशन झालेलं आहे, परत कानाचा पण त्रास त्यांना होत आहे, तर तेच ड्रॉप टाकलेला आहे। बाबा रेस्ट घेत आहे, टी व्ही पण लावलेली आहे, सत्संग लागलेला आहे, तर सत्संग बघत बसलेले आहेत। म्हणजे जेव्हापासून टी व्ही इकडच्या भिंतीला लावलेली आहे ना तेव्हापासून मला काही टी व्ही दिसत नाही आहे ते, म्हणजे अगोदर मी टी व्ही पाहत सगळी कामं आवरायचे, पण आता ते ऑप्शनच राहिलं नाही, दिसतच नाही आहे। मी पण टी व्ही मी ऑन केलेली आहे, सत्संग लावलेलं आहे, म्हणजे बाबा बघत आहेत आणि फक्त मला आवाज येतो, छान वाटतं, म्हणजे मॉर्निंगला काहीतरी चांगले शब्द आपल्या कानात पडावी, म्हणजे जर सत्संग आहे टी व्हीवरती लागलं तर ते लावत असते, नाहीतर मी मोबाईलमध्येही देवाचे गाणे लावून आपली कामं मी आवडत असते। तर इकडं मी आता बनवत आहे स्टफिंग, कशासाठी तर तेलचेसाठी, म्हणजे आपण गावाकडे याला काय म्हणलं जातं, सांज बनलं जातं, म्हणजे गव्हाचं बनवलं जातं। अगोदर लग्नामध्ये शिदोरी देण्यासाठी तेलची बनायची, पण आजकाल ते पण आता म्हणजे जास्ती बनत नाही। सोनलच्या लग्नामध्ये आम्ही तेलच्याच बनवलेल्या होत्या शिदोरी देण्यासाठी, पण आजकाल बनवत नाहीत, आजकाल वेगवेगळीच काहीतरी पदार्थ बनवत आहेत, पण तेलची ना खूप छान लागते, म्हणजे सगळ्यांची फेवरेट आहे घरामध्ये। तर गव्हाची तर नाही, पण इकडे मी रवा घेतलेला आहे, ही पण तेलची छान बनते, झटपट होते। गव्हाचं ना प्रोसेसिंग अगोदर चालू करावं लागतो आपल्याला, 1 दिवस अगोदर गहू भाजायचे, दळायचे, मग ते सांज भिजवून ठेवायचं, मग दुसऱ्या दिवशी तेलची बनवायला येते। पण तितकं तामझाम मी केलं नाही, कारण नैवेद्यासाठी बनत आहे, थोडंसंच बनवायचं आहे मला। तर इकडे मी घेतलेला आहे पाव किलो रवा छान मी भाजून घेतलेला आहे। आणि गूळ पण कसं आहे ना, आता पावसाळा असल्यामुळे कशामुळे ते गूळ ना पूर्ण खराब झालेलं आहे, म्हणजे त्यावरती बुरशी चढलेली आहे।
गुळाची ढेप आणलेली 10 किलोची, पण पूर्ण गुळ असं झालेली, त्यामुळे मी गुळ घेतलेला नाही. पण तेलचीमध्ये गुळाचा टेस्ट छान येतो, म्हणजे गुळात गोडी जास्त असते. साखरेपेक्षा गुळ खाल्लं पाहिजे, पण ते गुळ खराब झालेले आहे म्हणून मी घेतला नाही. तर इकडं मी 2 वाट्या साखर पाण्यात टाकून विरघळून घेतली, म्हणजे एक चाचणी तयार केली आणि ती चाचणी भाजलेल्या रव्यात टाकून मी मिक्स करून ठेवलेला आहे. आता थोडा वेळ झाकून ठेवू, एक अर्धा तास, तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक मी करून घेते. तर तोपर्यंत इकडे डाळ पण शिजलेली आहे. घरची बनलेली डाळ आहे ना, त्यामुळे 1-2 साल आहेत मला. नंतर ते डाळ सणणं पण झालं नाही, कारण ऊनच व्यवस्थित नाही आहे. वातावरण इतकं बिघडलेलं ना, ना सरळ ऊन राहतो ना पाऊस राहतो ना काही नाही, एक वेगळंच वातावरण झालेलं आहे. त्यामुळे ना ते डाळ उन्हाला घालणं थोडंसं ना काहीच मला झालं नाही. 1-2 साल आहेत, त्यामुळे तेच तुम्हाला दिसत आहेत. तर अशी इकडे डाळ शिजलेली वेगळ्या भांड्यात मी काढून घेतली. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि हळदी पावडर टाकलेली आहे, म्हणजे सपक वरण बनणार आहे. आणि यासोबत बनणार आहे ज्वारीची फळं, म्हणजे लक्ष्मीसाठी हेच नैवेद्य बनवत असते. आणि संग मी इकडं भात पण बनवत ठेवत आहे, म्हणजे तांदूळ फटकून घेतलेले आहेत. म्हणजे जोपर्यंत मी इकडं वरणाची तयारी करून घेते तोपर्यंत भात पण शिजला जाईल. म्हणजे 10 वाजेपर्यंत मला पूर्ण नैवेद्य बनवून घ्यायचा आहे. आणि दिनेश घराकडे राहणार आहे, म्हणजे गॅरेजकडे राहणार आहे. तर त्याच्यासाठी पण मला स्वयंपाक करून ठेवायचा आहे, म्हणजे नैवेद्याला वेगळं आणि त्यांना जेवण करण्यासाठी वेगळं, अशा पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे वेगवेगळं करण्यामध्येच आपला वेळ जास्त जातो. एक स्वयंपाक बनवला, सगळेजण जेवले, तर त्यामध्ये आपल्यालाही जास्त टेन्शन येते, म्हणजे वेळ वाचतो. पण थोडंसं काय ना वेगवेगळं करण्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर असो इकडं चहा वगैरे मी बनवून घेतलेला आहे. आणि चहा पावडर, जे साखर वगैरे आहे, सगळे डबे खाली ठेवलेले होते. तर संग हा पसारा पण मी उचललेला आहे. आणि इकडे ठेवलेले मी आता भात बनत, आणि तेलचीसाठी स्टफिंग पण मी बनवून ठेवलेली आहे. आता बनवून घेऊया आंबील आणि सपक वरण जे आहे ना त्याला पण तडका देऊन, म्हणजे एक वस्तू बनल्या की साईडला मी ठेवून देते, कारण किचनवरती खूप पसारा असं वाटत आहे. इकडं कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. तर ते डबे फ्रीजमध्ये ठेवायचे. खूप सारी कामं आहे, पण जोपर्यंत पूर्ण स्वयंपाक होत नाही तोपर्यंत इथला पसारा काढला आणि परत घ्यायचा हा असा गोंधळ होतो, म्हणून मी इथंच ठेवलेला आहे. तर भात मी तिकडच्या भागावर ठेवलेला आहे, निवांत बनत राहील, म्हणजे तिकडं आपला हात व्यवस्थित चालत नाही. तर इकडं मग जेही शिजायच्या वस्तू आहेत मी तिकडं ठेवत असते, आणि इकडं मी बनवत असते, जेही आता मला छोटं बनवायचं आहे. कारण भात असो डाळ असो शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो, तोपर्यंत आपली बाकीची कामं होऊन जातात. तर इकडं तिखट वरण पण बनणार आहे, म्हणजे देण्यासाठी वरण भात हा त्याचं फेवरेट आहे. तर म्हटलं वरण भातच बनवूया. आणि देवाला निवेद्य थाळी ते पण मला बनवायचे आहे. तिकडं पातेलं ठेवलेलं गॅसवरती, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, लसूण वाटून घेतलेलं आहे. मोहरी जिरं छान तडतडलं, त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण टाकूया आणि सपकवणाला फोडणी टाकूया. खूप छान टेस्टी सपकवरण बनतं, मला तरी खूप आवडतं, म्हणजे माझं फेवरेट आहे. आणि गावाकडे फोन लावलेला होता पूजाला की लवकर या, म्हणजे 10 वाजता निघायचं आहे, तर तुम्ही 10 वाजेपर्यंत या. तर 2 जणी येणार आहे, तर थोड्या वेळात ते पण येतील. आता टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 8:30-9 वाजलेले आहेत. आता थोडंसं लवकरच मी इकडं करत आहे, कारण दिनेशचे पप्पा घरी आले की मग ते खूप घाई गडबड करत असतात, म्हणजे थोडा वेळी ते थांबणार नाही. ते येईपर्यंत मला सगळी तयारी करायची आहे. टिफिन वगैरे सगळं, म्हणजे नैवेद्य जे आहे ना ते टिफिनमध्ये घेणार आहे, कारण आता इथून जायचं आहे लांबवर आम्हाला, काही सांडालुंडा नको, म्हणून सगळं मला व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि त्यासाठी लागणार आहे थोडासा वेळ, म्हणून किचनची कामं मी एक अर्धा तास अगोदरच आवरून घेते. मग त्यानंतर मला आणखीन देवपूजाही करायचं आहे. आणि जे कपडे भांडे आहेत ना ते मात्र मी आल्यानंतर करणार आहे, कारण आता याचा गोंधळ स्वयंपाकाचं सगळं घ्यायचं, 10 वाजेपर्यंत ही कामं होणार नाही आहेत. त्यामुळे ही कामं मी आल्यानंतरच करणार आहे. तसं तर कपडे वगैरे धुवून देवाला निवेद्य दाखवणं ठीक पण वाटत नाही. तिकडे मी सपकपणाला तडका दिलेला आहे, जी थोडीशी म्हणजे डाळ ठेवलेली होती, त्याच डाळीमध्ये मी लाल मिरची पावडर आणि थोडंसं चिंचेचं पन्हं टाकलेलं आहे. आणि तिखट वरण मी करत आहे, म्हणजे दिनेशसाठी. तुम्ही देवाला निवेद्य दाखवायचं आणि तेच तू बनवत आहे. तर दिनेश आता जेवण करणार नाही, तो दुपारी करणार आहे, कारण मॉर्निंगला नाश्ता झालेला आहे त्याचा. तर दुपारी 2-3च्या पूर्णच त्याचं जेवण होणार आहे. आणि तसं तर तो आलाच नव्हता घरी, मी टिफिन दिलेला नव्हतं, म्हणलेलं होतं की तू दुपारी येऊन घेऊन जा, पण यायचा इतका आळस की तो आलाच नाही. रात्री आल्यानंतरच तो जेवण केलेला होता. मी सगळं वरण वगैरे सगळं मी बनवलं, पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा. दिनेश जेवण करायला किंवा टिफिन यायला घरी आलेलाच नाही. तर असं इकडं तिखट वरण सपक वरण दोन्ही बनलेलं आहे. उचलून मी सगळं साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे किचनवर पसारा जास्ती नको. आणि आता मी बनवते इकडे आंबील. तर हे पीठ मी शिजवलं छान गार झाल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवून टाकलेली आहे, 2 चमचे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि एका भांड्यामध्ये मी सगळं काढून घेतलं, आणि ताक किंवा दही जेही आहे आपल्याकडे ते टाकायचं आहे. रवीनं छान हलवून घ्यायचं आहे, आणि जितकं पाहिजे तितकं पाणी टाकायचं आहे. खूप टेस्टी आंबील बनते, जसं आपण वेळामोशाला बनवतो ना आंबील भात खिचडा, हे आंबील तशाच पद्धतीनं बनते, खूप टेस्टी बनते. आणि लक्ष्मी मातेच्या
गणपतीच्या नैवेद्यामध्ये आंबील, आंबट भात हे तर बनवलं जातं, पण मी आंबील बनवत असते. तर इकडे रवीना हलवलेले तर बघू शकता. इकडं आंबीलही बनलेली आहे, सपकवरण बनवलं आहे. आता बनवून घेऊया इकडं तेलच्या बनवण्या अगोदर मी इकडं बनवत आहे फळं. तर कढईमध्ये मी पाणी ठेवलेले गरम होण्यासाठी. जोपर्यंत हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं तेलच्यासाठी कणिक मळून घेते. तिकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि अर्धी वाटी मी बेसन टाकलेले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. बेसन टाकल्यानं जी तेलची असते ना, तळल्यानंतर एकदम कडक होते, म्हणजे तुटत नाही असं होतं. तर बेसन टाकल्यामुळे ते छान क्रिस्पी होते, म्हणून मी अर्धी वाटी बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे. छान मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकून मी कणिक मळून ठेवलेले आहे. एक अर्धा तास झाकून ठेवूया, जोपर्यंत की कणिक सेट होते तोपर्यंत इकडे बनवून घेऊया फळं. तर एका छोट्या भांड्यात मी काढून ठेवलेलं आहे आणि हे जे भांडं आहे म्हणजे मोठ्या आकारचं जे टोपलं मी घेतलेलं आहे यामध्येच मी ज्वारीचं पीठ मळत आहे, म्हणजे आता फळं बनवण्यासाठी. फळं हे ज्वारीच्या पिठाचेच बनणार आहेत. आणि तिकडे बघू शकता दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसंही दुर्लक्ष झालं की दूध आपलं काम करतं, उतू जातं आणि दररोज माझ्यासोबत हे होतही असतं. पण आज माझं लक्ष गेलं आणि मी वेळेतच गॅस बंद केलेला आहे, म्हणजे दूध जे आहे ना आज उतू गेलेलं नाही आणि हे एक्स्ट्राचं काम मला लागलेलं नाही आहे. तर इकडे ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता टाकूया यामध्ये मीठ टाकून छान मिक्स केलं आणि हे पीठ जे आहे ना छान मळून घ्यायचं आहे आपल्याला ज्वारीचं. जसं आपण भाकरीसाठी मळतो ना तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इकडे तोपर्यंत पाण्याला उकळी पण येते आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक फळ बनवून टाकायचं आहे, म्हणजे छोट्या छोट्या चुपट्या बनवायच्या आहे त्याच्या. म्हणजे गव्हाचे पण आपण फळं बनवतो किंवा ज्वारीचेही बनवल्या जातात, पण बाबा म्हणतात लक्ष्मीला नैवेद्य बनवायचा आहे तर सपक वरण आणि ज्वारीचे फळंच बनवायचे, म्हणून मी ज्वारीचे फळंच बनवत असते. तर इकडं पाण्याला उकळी आलेली आहे. तर मी एक एक फळं जे आहे ना बनवून पाण्यामध्ये सोडलेले आहेत आणि थोडेफार टाकले, म्हणजे सगळे एकत्रच बनवून आपल्याला टाकायचं नाही. असं केल्यानं फळं व्यवस्थित शिजणार नाहीत आणि एकमेकाला चिटकतात पण, म्हणजे परफेक्ट होणार नाहीत, म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे. तर थोडीशी फळं मी बनवून डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकले. जोपर्यंत की ते शिजत आहे तोपर्यंत मी इकडं सूप घेतलेलं आहे, थोडंसं कोरडं पीठ टाकलं म्हणजे जे फळं चिटकणार नाहीत. आणि थोडीशी फळं मी बनवून घेतलेले आहेत आणि इकडे उकळत्या पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत. वातावरण असं झालं ना खूप भयानक हवा आणि थेंब पण येत आहेत, म्हणजे आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. म्हणजे आषाढ आणि श्रावण हे 2 महिने वातावरण असं असतं ना एकदम थंडगार असं वातावरण असतं, रिमझिम पाऊस सुरूच असतो त्यामध्ये, तसं झालेलं आहे आज. तर इकडं फळं जितके बनवले तितके मी इकडे उकळत्या पाण्यात टाकले आहेत आणि छान शिजवून घ्यायचं आहे. आणि फळं शिजल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग दुसरे फळं यामध्ये टाकायचे आहेत, कारण आपण सगळे असं बनवून टाकत गेलो ना ते व्यवस्थित शिजणार नाहीत आणि एकमेकांना चिटकतात, म्हणजे व्यवस्थित एकही फळ निघणार नाही आपलं. तर अशा पद्धतीने मी करत असते. तर इकडे एक पातेलं ठेवलं, त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि फळं काढून मी त्या चाळणीत टाकलेलं आहे. जे हे एक्स्ट्राचं पाणी आलेलं आहे ते सगळं पातेल्यामध्ये जात राहील. आता दुसऱ्या बॅच इकडे मी बनवला, ते पण मी अशाच पद्धतीने झाऱ्यानं काढून घेतलं आणि चाळण्यात टाकलेलं आहे. तर इकडे फळं बनवून तयार झालेले आहेत. आणखीन थोडे फळं इकडं शिजत आहेत, तोपर्यंत मी इकडे सुपामध्ये थोडेसे फळं बनवून ठेवलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे जी स्टफिंग आहे तेलची जी, ते पण मी छान मिक्स करून घेतलेले आहे. म्हणजे जास्त कडक जर आपण चाचणी घेतली, सांज खूप कडक होते, त्यामुळे चाचणी जास्त कडक घ्यायची नाही. तर बघू शकता इकडे सांज एकदम परफेक्ट झालेली आहे, कणिक पण छान सेट झालेली आहे. तर मी छोट्या छोट्या तेलच्या बनवून घेत आहे, म्हणजे जास्त मोठ्या नाही बनवत, तर छोट्या छोट्या तेलच्या मी इकडे बनवून घेत आहे जोपर्यंत की फळं शिजत आहेत तोपर्यंत. म्हणजे सगळ्याच तेलच्या मी बनवून ठेवते, नंतर मी तळून घेणार आहे. आणि टायमिंग सांगितलं तर आता सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. आता म्हणजे माझं लक्ष टाईमकडेच आहे. तिकडे पूजाला फोन लावणं, परत बाबांनाही आंघोळीला पाणी दिलेलं आहे, म्हणजे लवकर त्यांचं पण आवरेल, म्हणजे बाबा पण आमच्यासोबत येत आहेत. आणि इकडं आमच्या राजकुमारचं बघू शकता दिवसभर असं चालत असतं, जोपर्यंत की घरी राहत नाही तोपर्यंत म्हणत आहे म्हणजे तू पदर का घेत नाहीस, म्हणजे आईला बघत असतो ना, माझी आई पदर जे आहे ना ते घेत, म्हणजे पडू देत नाही. पदर म्हणजे एक सवय होते व्यक्तीला, तसंच आहे. आईना पदर पडू देत नाही डोक्यावरचा, पडला की लगेच घेणार. मग दिनेश ते बघितलेलं आहे, म्हणत आहे आई पदर घेते, तू का डोक्यावर पदर घेत नाहीस, मम्मी तू पण घे, छान वाटतं. तर आपल्याला सवय नाही आहे ना, त्यामुळे ते पदर जे आहे आपल्या डोक्यावर बसत पण नाही. आणि तसं तरी ही साडी खूप म्हणजे स्लीकमध्ये आहे, त्यामुळे पण ते पदर राहत नाही आणि सवय पण नसल्यामुळे होतं असं. तर दिनेशनेच पदर माझ्या डोक्यावरती केव्हापासून घालत होता, पण ते काय पदर बसला नाही. किती वेळ केला की मम्मी तू पण आईसारखं पदर घे, तू पण असं कर तसं कर, सुरू असतं त्याचं. म्हणजे मुलं जे बघतात म्हणजे तेच त्यांच्या डोक्यात चालत असतं. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे ज्या कढईमध्ये मी फळं बनवलेले होते तीच कढई मी क्लीन करून घेतलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी होणार नाहीत. त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं यामध्ये तेलची सोडली आणि आलं पलट करत तेलची मी शेकून घेतलेली आहे. पण तेलच्या बनवून भरपूर वेळ झाला ना, त्यामुळे 1-2 तेलच्या यामधल्या
फुटलेल्या होत्या, म्हणजे स्टफिंग बाहेर आलेलं होतं. कारण आपण संग लाटून तळलं तर ते फुटणार नाही, पण थोडा वेळ मी ठेवलेलं होतं, त्यामुळे ते हवेनं हाडकले आणि थोडंसं स्टफिंग बाहेर आले तळतळेस. पण काही नाही, खूप छान आहे, तेलच्या बनलेल्या होत्या. म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा तेलची बनवायची आहे त्याचं स्टफिंग जे असतं ना, म्हणजे सांड जे असतं ना, ते थोडंसं जास्त गोड करायचं, म्हणजे तेलचीला चव खूप छान मिळते. आणि तुम्ही विचारत होता ताई तुम्ही तेल कोणचं खाता, म्हणजे गोड तेल. तर फॉर्च्यूनचं तेल आणतो. म्हणजे असं म्हणलं जातं की तेल अदलून बदलून खायचं, एकसारखं खायचं नाही, पण आमच्या इथं फॉर्च्यूनचंच तेल येतं. आता आम्ही कॅन्टीनला गेलेलो होतो, तिथून पण आम्ही 4-5 डबे फॉर्च्यूनचंच आणलेलं आहे. तर तेच तेल मी इकडं तळायला ठेवलेलं आहे. तर इकडं तेलच्याही बनलेले आहेत, म्हणजे सगळ्या तेलच्या मी तळून घेतल्या. आता खूप सारे भांडे झालेले आहेत आणि मी पूजाला आत्ताच फोन लावला होता, म्हणजे 2-3 वेळा तरी फोन लावला तिला की कधी निघत आहेत, कधी पोहोचणार इथं, म्हणजे त्या हिशोबाने मला कामं आवरता येतील. तर मी स्वयंपाक तर पूर्ण बनवून घेतलेला आहे, बाबांना जेवायला पण वाढलेलं आहे. आणि जे तेल तळलेलं उरलेलं होतं ते पण मी इकडं गाळून तांब्यात भरून ठेवलेलं आहे. म्हणजे हे भांडे सगळे मी क्लीन करून घेणार आहे आता, म्हणून सगळे भांडे मी रिकामी करून घेतले. आणि आंबील एका बॉटलीमध्ये भरलेले आहे दिनेशनं, म्हणजे दिनेश राहीपर्यंतच थोडीफार कामं त्याला पण सांगितलेले, कारण आता एकटीला काय करणार, खूप धावपळ होत आहे सकाळपासून. तर इकडं अगोदर मी नैवेद्य भरून घेत आहे, आणखी देवपूजा झालेली नाही आहे. अगोदर ही सगळी कामं आवडते आणि मगच मी देवपूजा करणार आहे. म्हणजे देवपूजा केली की मग निघायचं, म्हणजे या कामालाच वेळ लागतो आपल्याला, मी विसरतं पण नंतर. म्हणून मी तेलच्या आंबट भात, आंबील जेही आता मी बनवलेले नैवेद्यामध्ये सपकवरण फळ सगळं टिफिनमध्ये भरलं, आंबील बॉटलीमध्ये, आणि देवासाठी नैवेद्य पण बाटलीमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि इकडं जी ही सामग्री तुम्ही बघत आहात हे मी कालच काढून ठेवलेली आहे, कारण आज होणार नव्हतं, कारण खूप गोंधळ होतो मॉर्निंगला. एकतर ही सगळी कामं आवरायची आणि त्यामध्ये विसर होते. तर सगळं काढून ठेवले, फक्त पिशवीत भरायचं आहे. दिनेशला तेच म्हटलं की सगळं पिशवीत भर, तोपर्यंत मी भांडे घासून घेते, म्हणजे भांडे हडकतात पण आल्यानंतर करायला नको वाटतं, म्हणून मी तोपर्यंत भांडी क्लीन करत आहे. तोपर्यंत पूजा आणि ईश्वर आलेले आहेत, ते बघू शकता. तर आता मी पटकन भांडे म्हणजे किचनची कामं आवरून घेते, हे देवपूजा करते आणि आम्ही थोड्या वेळ जायला निघूया. कपडे वगैरे मी आता यावेळी काहीच करणार नाही आहे, म्हणजे यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 10-10:15 वाजलेले आहेत. तर आता थोड्या वेळ जायला निघूया, आणि यांना पण फोन लावलेला आहे मी. तर सगळेजण आलेले आहेत, लवकर म्हणजे जाऊया. देवपूजा झालेली आहे, तुळशीचे पूजन मी करून घेत आहे. अंदाज लावू शकता हवा किती भयानक आहे, म्हणजे वातावरण वेगळं झालेलं आहे. रिमझिम पाऊस पण सुरू आहे, तितकं कॅमेऱ्यात दिसत नाही आहे, आणि हवा पण तशीच आहे. तर देवपूजा झालेली आहे. आता थोड्या वेळात आम्ही जायला निघू, आणि कशा पद्धतीने आम्ही लक्ष्मी मातेचं पूजन केलं, काय केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय.